आज आपण चाललोय सकाळचे आता 5 वाजलेत आणि आम्ही आज रेडी बघायला आपल्या चॅनलला तर पेडगावला चाललोय. हिंद केसरीचं मैदान सजवलंय त्यासाठी आम्ही पेडगावला चाललोय. आता आम्ही आलेलो आहोत गाईज महाबळेश्वरच्या जंगलामध्ये. जाम दाटी वाटीचं जंगल आहे आणि जाम थंडी लागते. आता किती वाजले? आता 6:15 वाजले आणि जंगलात आहोत आम्ही आणि जाम थंडी आहे इकडे. आमच्या रायडर अक्षरशः कापतोय. तर भैरवनाथ टी स्टॉलवर थांबलो इथं बाबांचे. तर त्यांनी चहा वगैरे दिली. चहा एक नंबर आहे इथली. काय चहा कशी आहे? एक नंबर झक्कास. असं झोप येत होती जाम, कारण की पेडगावची शर्यत बघण्यासाठी मला तर झोपच नाही आली रात्रभर म्हणून. आणि सकाळी पण लवकर उठलो म्हणून जाम झोप येत होती. त्या गाडीवर होऊ शकता काय पब्लिक. आपली जर्नी झाली 170 किलोमीटरची. हां, मी घ्यायला लावले, ट्रिप केलेली सेट 170 किलोमीटर दाखवली आपली गाडी. नमस्कार भावांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय सकाळचे आता 5 वाजलेत आणि आम्ही आज रेडी बघायला आपल्या चॅनलला. तर पेडगावला चाललोय. हिंद केसरीचं मैदान सजवलंय त्यासाठी आम्ही पेडगावला चाललोय. तर आता आम्ही तासगावला निघालोय. तासगाववरून नाही, महाडवरून निघालोय. तर माझ्यासोबत आहे मी आणि श्रवण चाललोय. आम्ही दोघंच आपल्या ॲक्सेसवरच चाललोय दोघंजण आम्ही, कारण की पेडगाव पण लांब आहे आणि आम्ही सकाळ आता 5ला निघालोय. पेट्रोल वगैरे टाकलं आहे आणि फर्स्ट टाईम आमचा दोघांचा जायचा. काय बरोबर ना? ह्याच्या आम्हाला जायची, मला तर इच्छाच होती भरपूर जायची पेडगावला. आणि अचानक आमच्या दोघांचा प्लॅन झाला. आता संध्याकाळीच प्लॅन झाला आणि आम्ही लगेच निघालो आहे. आत्ता 4 वाजता निघालो, लगेच रात्रीच निघालो आम्ही. कारण की तिथं आम्हाला शर्यती नाही दोघांना आवडत जास्त, ते झुंजच बघतो आपण. माझ्या चॅनलवर पण बघितलं असेल आपण, रेडिओ वगैरे जास्त सोडतो. पण आम्हाला तिथं चांगली पण आज भरपूर बैलं येतील, नामांकित बैलं येणार आहेत. आणि हिंद केसरीचं पेडगावचं मैदान हे खूप मोठं भरवलं जातं, तुम्हाला माहिती असेल. तर आज आपण त्याला बघायला जाणार आहोत सगळ्या बैलांना, खास करून बाकासूरला. मला तर बाकासूर आवडतो. श्रवण तू कुणाला बघायला चाललं तर? बाकासूर मथुर ह्या दोघांच्याच फेऱ्या बघायला चाललो आहे आम्ही. कारण की हेच नावाजलेले 2 नंदी आहेत, त्यांना बघायचे आहे. मी बाकासूरला वाड्यावरनं बघून आलो, पण आज पेडगावला भरपूर आपल्याला नामांकित बैलं भेटतील, धावताना बघायला भेटतील आम्हाला शर्यत त्यांची. बघू फायनल बघायला भेटली तर आम्हाला, नाहीतर जास्तच काळोख झालं तर आम्ही आधीच निघू. बघू जसं काय होईल तसं. आता महाडवरनं ते निघालो, पेट्रोल वगैरे टाकलं आहे आणि आपण हायवेलाच आहोत. आणि आत्ता सकाळचे 5 वाजता आम्ही निघालो आहे. बघू आता तुम्हाला जर्नी दाखवतो. महाड टू पेडगाव ती जर्नी पूर्ण दाखवतो त्यामध्ये आपल्याला. आणि नंतर मला तर वाटते दुसरा पार्ट होईल कदाचित आपल्या ब्लॉगचा, की त्या पेडगावला पोचल्यानंतरचा आपल्या नंदी पळताना बघायला किंवा वेगवेगळे नंदी तुम्हाला दाखवतो, त्यांचे फेरे पण दाखवतो आणि ते शर्यत करतात ते पण दाखवतो. आणि पेडगावला पब्लिक असते त्यांची पण फुटेज जेवढे भारी येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तर बघत राहा, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला, मजा येणार आहे. कारण की आमचा पण फर्स्ट टाईम आहे जाण्याचा आणि आम्हाला रोड वगैरे पण नाही माहीत. तरी पण आम्ही विचारलं, आता आमचे काही शुभचिंतक आहेत त्यांना विचारलं, आधी गेलेले मित्र वगैरे आधी गेलेत किंवा जे आधी गेलेले मागच्या वर्षी, त्यांना पण विचारलं कुठल्या रस्त्यावरनं. तर आम्ही महाबळेश्वर या रस्त्याने जाणार आहोत, महाबळेश्वर मार्गे जाणार आहोत पेडगावला. बघू कसं काय होते. तुम्ही आपल्या चॅनलला मी क्लिप ॲडच करत, ह्या व्हिडिओला क्लिप ॲड करत राहीन, बघत राहा पुढेच काय. आता आम्ही घाटाजवळ सकाळचे 6 वाजले आणि काय व्ह्यू आहे बघा वरून. मस्त व्ह्यू आलाय बघा. तसं राईस होईल थोड्याच मिनिटात. दाखवतो पुढची क्लिप ॲड करतो. जातो आता महाबळेश्वरला निघालं. आता आम्ही आलेलो आहोत गाईज महाबळेश्वरच्या जंगलामध्ये. जाम दाटी वाटीचं जंगल आहे आणि जाम थंडी लागते. आता किती वाजले? आता 6:15 वाजले आणि जंगलात आहोत आम्ही आणि जाम थंडी आहे इकडे. आमच्या रायडर अक्षरशः कापतोय. अक्षरशः गार लागते जाम. एवढं जंगलात ना असं वाटते की रस्ता पण नाही, एवढं जाम डेंजर टर्न आहे. नागपुडी वाटेल सगळ्या होऊ शकतात, असल्या दाटी वाटेल जंगल आहे.
पेडगावात आणि महाबळेश्वरच्या रस्ता आहे. व्ह्यू भारी आहे तिथे, खूप पॉइंटला व्ह्यू भारी आहेत, पण रस्ता पूर्ण जंगलातला आहे बघा. तर भावना आता आपण आलो महाबळेश्वरमध्ये, दरी पॉईंटच्या जरा पुढं आलो आहे आम्ही. आणि आपल्या कॅमेऱ्याच्या पाठी व्ह्यू भारीच आहे, इकडनं व्ह्यूच भारी आहेत, पण आम्ही जिथं थांबलो आहे तिथून पण भारी एकदम व्ह्यू दाखवतो आहे. आता तर जरा धुकं वगैरे खाली गेलं आहे आणि मस्त वाटते त्या रानात, तुम्हाला दाखवतो बघा. आणि जर कोणी येत असेल आपल्या टू व्हीलरनी ते इथून सावकाश या, कारण की जाम इकडं वर जागेवर टर्न आहेत, इकडं जाता येताना पूर्ण जंगलात. सावकाश आहे इकडं. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा कसला आहे डेंजर. हे बघा इथून व्ह्यूच भारी आहेत, पण इथं आम्ही थांबलो आता दरी पॉईंटच्या जरा पुढे. काय भारी वाटते बघा व्ह्यू. इथं श्रावण पवार आता फोटो काढण्यात येणार आहे इथं. आता आम्ही जरा इथं थांबतोय, फोटो काढतोय आणि निघतो. आता सकाळचे किती 6:30 वाजलेत आता आणि आम्ही थांबलोय. जागेवर वळणे आहेत. टू व्हीलरवाल्याने जर सावकाश या, समोर डायरेक्ट झपकन गाडी येते. समोरचा पण डचकते आणि आपण पण डचकतो. दाखवतो बघा पुढं क्लिप ॲड करतो जाताना, पुढच्या क्लिप ॲड करतो. आता आम्ही जरा फोटोशूट करतो आणि निघतो इथून, बघत राहा काय. तर भावना आता आपण महाबळेश्वरहून आलो इथं मेढा साईडला आम्ही चाललो आहे. आता आम्ही आता केळघरला थांबलो आहे. इथं भैरवनाथ टी स्टॉलला थांबलो आहे, जरा चहा पितो आहे, कारण की जायचं होतं पेडगावला. तर रात्रीचं झोपलो नाही आणि सकाळी लवकर उठलो आणि निघालो आहे ना 4ला. झोप पण नव्हती आली आणि गाडीवर पण जरा झोप येत होती. मग आम्ही केळघरला जरा थांबलो आहे. इथं दुकानं वगैरे आहेत. तर भैरवनाथ टी स्टॉलवर थांबलो इथं बाबांच्या इथं. तर त्यांनी चहा वगैरे दिले. चहा एक नंबर आहे इथली. काय चहा कशी आहे? झक्कास. असं झोप येत होती जाम, कारण की पेडगावची शर्यत बघण्यासाठी मला तर झोपच नाही आली रात्रभर म्हणून. आणि सकाळी पण लवकर उठलो म्हणून जाम झोप येत होती. त्या गाडीवर महाबळेश्वर जसं सोडलं ना, आणि रोड एक नंबर रोड आहे. महाबळेश्वर ते सातारापर्यंत असंच आहे ना रोड? हा बा सातारापर्यंत असाच रोड आहे ना. महाबळेश्वर ते सातारापर्यंत हा असाच एकदम मस्त आहे रोड. मध्येच खड्डा वगैरे कुठंच नाही, म्हणून एकदम सरळ रोड, एकदम वळणे पण कमी आहे जरा, म्हणून झोप येते लगेच त्या रस्त्यावरून. आणि गाडीवर निश्चित झोप येत होती म्हणून इथं दुकान दिसली तशी आम्ही थांबवली गाडी. नाही तर काय आमच्या इथे विकेट होतं जरा 2-3 ठिकाणी. मला वाटत होतं, कारण की डायरेक्ट सूर्याची किरण डोळ्यावर येत होती. मला वाटत होतं विकेट आहे तिथं मध्ये. चहा एक नंबर भेटले. मी चहा पियतच नाही कधी, पण आता लागते पियाला. काय जराशी दाखवतो, पुढच्या क्लिप ॲड करतो. आता साताऱ्याला जातोय आम्ही. साताऱ्याला इथून सातारा तरी पण आम्हाला 30-31 किलोमीटर आहे. साताऱ्याच्या पुढं इथली पुढची क्लिप दाखवतो, ॲड करतो. काय बघत राहा. तर मित्रांनो आता आम्ही साताऱ्याला पोहोचलो आहोत. आणि सातारा सिटी एक नंबर आहे, मस्त आहे, एकदम नीट अँड क्लीन आहे रोड पण. आणि महाबळेश्वर पासून सातारापर्यंत रोड एक नंबर आहे, पूर्ण सरळ रोड आहे, जास्त टर्न पण नाही त्याच्यावर. आणि आता आम्ही साताऱ्याला पोहोचलो. बघा सिटी कसली भारी वाटते, एकदम मस्त वाटते. रोडनी पण जाताना कायच नाही वाटत, एकदम रस्त्याला खड्डे पण नाहीत आणि एकदम मस्त आम्ही आलोय. आता इकडे कुठल्या तरी आम्ही फाट्यावर आलो वाटतं, नाक्यावर आले कोणत्या तरी. कामगार पाहिजेत ना तो. इकडं सातारामध्ये ना, सातारा बाजारातच आम्ही आहात. हे बघा इथपर्यंत आम्हाला चांगला रोड भेटला आहे. इथपर्यंत आम्हाला चांगला रोड भेटला आहे. बघू आता आपण इथून आम्हाला 1 तासाची रनिंग दाखवते. आता आम्हाला 8-8:15 वाजले. 8:15 पासून आता आम्हाला 1 तासाची रनिंग दाखवते आपल्या पेडगावपर्यंत. तर बघू आता ह्या पुढचे रोड कसे आहे तो. आतापर्यंत तर मस्त चांगला वाटला, एकदम गाडी पण चालवायला मस्त वाटली, कारण की जास्त टर्न पण नव्हते आणि जास्त खड्डे पण नव्हते. कसल्या बिल्डिंग आता होते. दाखवतो तुम्हाला पुढची फुटेज. आपण पेडगावला डायरेक्ट भेटतो. होऊ शकता काय पब्लिक. गाईज आम्ही पोचलो आहे तिथं. बघू शकता हा नजारा काय आहे, फर्स्ट टाइम अनुभवला आहे आम्ही. बघू शकता गाईज, खूप भारी वाटतंय सगळं बघून. आता आम्ही थोड्या वेळात दाखवतो तिकडचं सगळं. तर भावना आता आम्ही आलोय पेडगावच्या मैदानात बरोबर.
ट्रॅव्हलिंग करताना आम्हाला काही जास्त दिक्कत आली नाही आणि आम्ही आल्याबरोबर आता सकाळपासून काही खाल्लं नाही तर पहिला पेट पूजा करतो. इथं वडापाव नाश्ता सेंटरला आलो इथं गाड्या भरपूर लागल्या, जास्त आईस्क्रीमच्या गाड्या लागल्यात. आता एक भेटले वडापावची तर पहिला आता नाश्ता करतो आणि पेडगाव मैदान तुम्हाला दाखवतो थरार तिकडं गाड्या सुट्टीचा पण थरार दाखवतो आणि पूर्ण मैदानाचा पण कसा सजला आहे ते पण दाखवतो. एकदम भारी वाटतं हे काय व्हिडिओत त्या मजा नाही, समोर बघण्यात मजा आहे काय. फर्स्ट टाईम आलो पण जाम मजा येते इकडं बघण्यात. आत्ताच आलो आहे, बघू आपण पूर्ण लांबनंच भारी वाटतं. आता जाऊ हळूहळू आपण पुढे, बैलं पण दाखवतो तुम्हाला. आता पहिला नाश्ता करतो आणि आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो का. भेटू तुम्हाला फेरी वगैरेची ब्लॉग दुसऱ्या व्हिडिओ टाकतो काय, बघत राहा आपल्या चॅनलला.